हे असं भांडण करतं बाहेर आणून, काय करा. नवरा म्हण नवरा असला. झोप यायली आता, असं आणून बसवले तर बघा. वेळा खायला चाललेत घेऊन मुंबई. लेकरं घरी सोडून आम्ही दोघं चाललो मुंबईला. समुद्र बघायचं, समुद्र. गेट ऑफ इंडिया. लेकरं नसवीत मध्ये डिस्टर्ब करायला. एन्जॉय कधी करायचं. काही म्हणतात पागल झाले तर माझ्या झोपीनं डोळे झाकायला देत नाही. झोप एवढी यायली मला. रात्री प्रीतममुळं झोप नाही झाली. प्रीतमला उलट्या होत होत्या, त्याच्यामुळं झोप नाही. आता प्रवासात झोप नाही होत. बॅक साईड स्टेशन. झाले का स्टेशन? छान आहे. आम्ही लवकर येऊन बसलो. ट्रेन लेट केली. आम्ही लवकर नाही, आम्ही टायमालाच आलो घरातून, पण ट्रेन लेट केली. ॲक्च्युली ट्रेन कॅन्सलच झाली आहे की नाही. मला मस्त हरे हरे म्हणून बसायचं आहे. बार्बिक्यू बघा, पाहून बी टाकली, ठेवली बी नाही तर काय काय करावं काय नाही. एवढ्या पॅकेटने काय होते? ह्या डब्यात एक पॅकेट नाही, असे किती पॅकेट लागतात, असे किती. फॅमिली पॅक. 6 पॅक बनवायच्या चक्कर मध्ये फॅमिली पॅक बनवून गेला माझा सगळा. वा 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 वा, माहिती का? फॅमिली पॅक आहे का ते? बर. 6 पॅक बनवायचे होते मला. आम्ही कुठं चाललोय, कशासाठी चाललोय, तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आमच्यासोबत. तुम्हाला सगळं काही माहिती होईल, दाखवू मस्त नवीन नवीन. चला थोडंसं बसतोच आता. ट्रेनचं टायमिंग बिमिंग बघतो, तिकीट वगैरे काढावं. रिझर्वेशन नाही भेटलं, दरवाजापाशी असं लटकून जायचं आता. आहे की नाही? मला काही नाही बाबा, मला मस्त बसतात वाऱ्याला दरवाजाला धरून. पिंपल झालं इथं. द्या ना, आता चिप्स खाल्ल्यावर पाणी लागणार का? आज का करायला लाव, पाणी द्या. आज का करायला लाव. आता एक हातानं उचलन का बघा. मी पाचतो ना पाणी. मी गोंडस दिसतो का नाही? गोंडस गोंडे पप्पा गोंडस दिसतंय. प्रीतमला विचारा गोंडस दिसता का नाही, सांगते ते लेकरं तुम्हाला. आहे की नाही? गर्मी इतकी उलली आहे बापरे. आईश, पाणी 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 पाणी. गेलं 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 गेलं. दिसलं का नाही? चला तर मग आम्ही बसलेला आहे ट्रेनमध्ये आणि बसायला जागा नव्हती म्हणून आम्ही उभं राहून चाललेलं आहे. कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या, गर्दी पाहू शकता तुम्ही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळं अजिबात जागा नव्हती आणि आमचं अचानक ठरलं म्हणून रिझर्वेशन पण भेटलं नाही. बाहेरचा व्ह्यू किती मस्त दिसते बघू शकता तुम्ही. किती छान असं पाऊस चालू होता आणि हे सगळं काही हिरवं हिरवं डोंगर वगैरे असं पाहायला खूप छान वाटत होतं. किती मस्त वाटतं पावसाळ्यामध्ये नाही का. सगळीकडे हिरवं हिरवं होऊन जातं. अशा मस्त झाडांना त्यांना अशी कळा येते म्हणतात ना, ते एकदम छान दिसतात झाडं वगैरे पावसामुळं. खूप असं पाऊस होतं.
फायनली मग आम्हाला थोडीशी जागा भेटली आणि ते पण वरती एकदम. मग आम्ही थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर ना त्यांना मग एक भैया होते, त्यांना म्हणलं आम्हाला थोडीशी जागा द्या. मग आम्ही दोघंजण बसलो वरती, पण दोघाला पण असं बसायपुरती पण एवढी जागा नव्हती, कारण खूप कमी जागा दिलेली होती. पण काय करणार आहे, गर्दीच तेवढी होती आणि आम्ही रिझर्वेशन नव्हतं केलं त्यामुळं, आणि वरतून आमची ट्रेन पण कॅन्सल झालेली होती. म्हणून मग काय आता नाविलाज होता, म्हटलं जाऊ दे आता तसंच जावं, काय झालं बसायला थोडी तरी जागा भेटली म्हणलं तेवढ्यामध्ये चाललो होतं. मग बसून घेतलो, पण वरती हवा पण लागत नव्हती, काहीच नाही, एवढी गरमी होत होती, बापरे भयानक. आणि खाली पाऊस इतकं मोठा चालू होतं, इतकी मोठी वादळ निघाली होती, असं वाटत होतं की ते म्हणतात ना वावटळ. फायनली संध्याकाळी आम्ही रात्री किती 8 वाजले होते, 8 वाजता आम्हाला ट्रेन भेटली आणि मग आम्ही निघालो नंदीग्राम एक्सप्रेसने. पण त्या पण ट्रेनला इतकी गर्दी, बापरे इतकी गर्दी, कारण काल म्हणजे आम्ही ज्या दिवशी गेलो होतो कालच्या दिवशी तर इतकी भयानक गर्दी होती, ट्रेन लेट असल्यामुळं. पाऊस चालू होता, पाहू शकता तुम्ही बाहेर. आम्हाला रात्री पण येते वेळेस रिटर्न जागा नव्हती भेटलेली, थोडा वेळ थांबलो होतो आम्ही. मग त्याच्यानंतरला एक काका होते, ते म्हणले किती वेळचं थांबता तुम्ही, बसून घ्या थोडंसं, तुम्हाला जवळ जायचं आहे, त्यांना खूप लांब जायचं होतं. मग ते म्हणले बसा इथं. मग बसलो आम्ही त्यांच्या सीटवरती आणि वातावरण किती छान आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.